थोडं मागे ना मनोज, थोडं मागे ना मनोज. मनोज एकाची फाईल आणि पेन इकडे बघा सर समोर. सर एकच मिनटं पेन ना पेन ॲक्टिंग सर इकडे बघा सर. सर एक एक घ्या रे, एकेकाने घ्या. एक झालं तुझं सर. सर एकच मिनटं थांब. ओके समोर. हां सर एक समोर आता लुक. हां एक मिनटं समोर. तुम्हाला सेम वाटण्यासारखं नाही. मी मेसेज केला तरी थँक्यू. थँक्यू साहेब आहे. एक एक घ्या रे, एकेकाने घ्या. एक झालं तुझं. अरे मनोज सर घाई क्यों. परवा मिस केलं तुम्हाला. मी बाहेर जरा. मित्र मागे चला. वेलकम टू ठाणे. सर सर बेस्ट विशेष. एक मिनटं सर. थँक्यू सर. सर इकडे सर. सर हात खाली करणार. थँक्यू. संगीत चांगली आहे. मला वाटते आरोग्याच्या शुभेच्छा. सर एक मिनिट. एक मिनिट सर. ओके. काय नेमक्या भूमिका आपण या ठाणे जिल्हाधिकारी म्हणून या ठाणे जिल्ह्यामध्ये पार पाडल्या. सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे सगळ्यांचे धन्यवाद. ठाणे जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या त्याच पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. शहरी भाग आहे, त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे, ग्रामपंचायत देखील आहेत ज्या पेसा एरियामधल्या आहेत. त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत. त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे काही इश्यू आहेत. तर एकंदरीत जे सर्व विषय आहेत तर त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न असेल. त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील तर त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे आणि नवीन उपक्रम हाती घेऊन तसे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हाही माझा प्रयत्न असेल. नवीन काही प्रकल्प या निमित्ताने आपण काही सुरू करणार आहोत जेणेकरून ठाणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं प्रकल्पानुसार सुंदर ठाणे होईल अशा काही प्रकल्प आपल्या डोक्यामध्ये आहेत. मुख्यत्वे आरोग्य आहे, शिक्षण आहे, ICDS आहे आणि त्याच पद्धतीनं सिव्हिक कम्युनिटीज ज्या आहेत त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम नक्की मी हातामध्ये घेईन आणि इथल्या गरजा ज्या आहेत मुख्यत्वे जसं नागरिकांच्या गरजा असतील, आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाटतात त्यानुसार नक्कीच उपक्रम हाती घेण्यात येतील आणि तसे प्रयत्न मी करतो. सर ठाण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढताना पाहायला ग्रामीण भाग देखील आहे. ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या असतील किंवा इतर काही समस्या आहेत. त्या समस्या सोडण्याची तुमची भूमिका कशा प्रकारची असणार किंवा काय. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जेवढी आता आज माझा पहिलाच दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्ती आहे ठाण्यामध्ये. अर्बन भाग आहे, कंजेस्टेड काही एरियाज असतील, काही ग्रामीण भागांमध्ये
जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगानं जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत तर त्या पद्धतीनं नियोजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठाणेकरांना तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय मेसेज तुम्ही कसं करायला ही शासनानं मला दिलेली संधी आहे त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्वतोपरी मी प्रयत्न करेन आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही, प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन, पारदर्शक प्रशासन हे देण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल. सर, ठाणे जिल्हा हा पाहायला गेलं तर ठाण्याचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तुमची प्रशासनावरती कशा प्रकारची कधी नजर असेल आतापर्यंत तक्रारी नाही, मात्र प्रशासनावरती कसा तुमचा दोष असणार आहे, प्रत्येक कामाची कशी तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेतली जाणार आहे, एकंदरीत ठाणे जिल्ह्यासाठी वेगळं स्वरूप काय तुमच्या डोक्यात असेल? ई गव्हर्नन्सचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे. ज्या सर्व्हिसेस असतील, जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे समोर येणे, त्याच पद्धतीने सगळं कामामध्येही पारदर्शकता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स आहे. आणि जो आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून 2 वर्ष काम केलं, तिथला अनुभव आणि मागचं त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होती तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून, कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील, तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न माझा असेल. सर, निवडणूक येणार आहेत आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. आज माझा पहिलाच दिवस आहे, तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः 2 आठवड्यानंतर मग चर्चा आपल्याशी मी नक्की करतो. एक शेवटचा प्रश्न सर, एक पावसाचे दिवस आहे, अनेक धरणं जे आहेत ते भरलेले आहेत, काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात तिकडे नुकसान भरपाई होण्यासाठी देखील कशा प्रकारे आपली त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्याकडनं जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी कशा प्रकारची चाचपणी करणार आहेत आणि दुसरीकडे तुमचं काय आव्हान असणार आहे तिकडच्या लोकांच्या राहणाऱ्या लोकांना? आपला डिझास्टर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे त्याचा आम्ही आजच RDC यांच्याशी चर्चा केली आणि त्याचं उद्या किंवा आजच मी आढावा लावून उद्या सकाळी लावून मग त्या पद्धतीने इथली धरणं असतील त्याच्यामध्ये काही पूरप्रवण गावं असतील तर त्या पद्धतीचा आढावा घेतो आणि उपाययोजना त्या पद्धतीने नक्की करतो. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही पदभार स्वीकारलेला आहात, अधिकाऱ्यांना किंवा ठाणेकरांना काय तुमचा मेसेज असणार आहे का, किंवा कार्यपद्धती असेल किंवा इतर काही बाबतीत तुमचा काय अधिकाऱ्यांना विशेष ठाणेकरांना काय मेसेज असणार आहे का तुम्ही पदभार स्वीकारलेला? माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे. बरेचसे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत, राज्याचे काही महत्त्वाकांक्षी योजना असतात, फ्लॅगशिप स्कीम्स असतात, तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीने काही ॲड जसं करता येईल तो माझा प्रयत्न असेल. तर तत्पर प्रशासन हा माझा मोठं असणार आहे. त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, लोकांचे विषय हे तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न असेल.